वेलकम टू सारा डिजिटल एज्युकेशन. मी सागर पाटील. आपण शिकतोय एक्सेल. या लेसन मध्ये आपण एक्सेलच्या लेआउट बद्दल समजून घेणार आहोत. ओपन करतो मी एक्सेल. पाठीमागच्या लेसन मध्ये आपण कॉलम्स, रोज या संदर्भात आपण माहिती थोडीफार पाहिली. सेल्स संदर्भात आपण माहिती पाहिली. ते आपण या ठिकाणी पाहिली. या लेसन मध्ये आपण थोडे कॉलम्स कसे ऍडजस्ट केले जातात, सेल्स कसे ऍडजस्ट केले जाते या संदर्भात बघणार आहोत. एक छोटीशी असाइनमेंट करून बघणार आहोत. तर सुरू करूया आपण. या ठिकाणी मी एक टेबल तयार करणार आहे. एक मार्कस टेबल तयार करतोय. त्याच्यामध्ये आपण सर्व मेनूज थोडेफार वापरून बघूया. आणि ते सेव्ह कसं करायचं किंवा ओपन कसं करायचं ह्या पण कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार. तर सुरुवातीला एक मी सेलमध्ये सुरुवात करतो सिरियल नंबर यानुसार. त्यानंतर आपण इथं घेतोय नेम. त्यानंतर 5 सब्जेक्ट घेणार आहे S1, S2, S3, S4 आणि S5 घेतो मी. त्यानंतर आपण टोटल मार्क घेणार. छोटासा टेबल तयार करतोय आपण. याच्यामध्ये नंबर्स घेणार आपण 1, 2. हे नंबर्स घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, हे सिलेक्ट करून ड्रॅग करून घेऊया. 10 घेऊ आपण. त्यानंतर नेम, या ठिकाणी आपण नेम घेणार आहोत. आता अमोल पाटील हे नाव घेतले या सेल मध्ये बसत नाही, म्हणजे एफ आणि जी याच्यामध्ये इथे क्लिक करून हा सेल आपण ऍडजस्ट करून आपल्याला पाहिजे तितकं आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर मी पहिल्यांदा एंटायर सीट सिलेक्ट करून त्याला बॉर्डर देतो, ऑल बॉर्डर्स. ऑल बॉर्डर्स दिल्यानंतर हे जे मेनू आहेत आपले, हे मेनू सिलेक्ट करून घेतो आणि त्या मेनूला आपण थोडं कलरिंग करून घेतो या पद्धतीने. किंवा डार्क कलर घेतले तर काय करावं लागेल, यातला डार्क कलर निवडायचा आणि या ठिकाणी व्हाईट मध्ये घेतलं तरी पण तुम्हाला मेनू व्यवस्थित दिसते. आता हे कुठे आहेत सगळे मेनू, तर एक साईडला झाले तर आपण सेंटर घेऊ आणि सेंटर घेतल्यानंतर हे सिलेक्ट करून ऍडजस्ट करून घेऊ, जरा थोडे ऍडजस्ट. त्या पद्धतीने तुम्हाला हे ऍडजस्ट दिसतील. त्यानंतर जसं हे कॉलम्स मी ऍडजस्ट केले त्या पद्धतीने आपण रो ही ऍडजस्ट करू शकतो. रो सिलेक्ट करून घ्यायच्या पद्धतीने आणि हे आपण ऍडजस्ट करू. आपल्या ठिकाणी या ठिकाणी नाव दिसतं. आता हे जे नाव लिहिलेले आहे ते सेंटर वगैरे अलाइनमेंट नुसार चेक करू आपण. सेंटरला व्यवस्थित घेऊ. पण त्यांचे फॉन्टची साईज किती पाहिजे आपल्याला, ती साईज बोल्ड हवे तर बोल्ड या पद्धतीने घेऊ. त्यानंतर टोटल मार्क्स जे आपण घेणार आहोत याला थोडासा कलर देऊ, म्हणजे आपल्याला ते दिसायला टॉप मध्ये शेवटला दिसेल. या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांची मार्क्स त्या ठिकाणी घेतो. टोटल काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑटो सम ऑप्शनला क्लिक करावं लागेल. आणि ऑटो सम ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला माहितच आहे की टोटल आपण सगळ्यांचे मार्क आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इंटरनल मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचे मार्क्स आलेले आणि हे आपण कॉपी करून घेऊ शकतो. म्हणजे सर्वांची त्यांचे आपण मार्क्स टाकेन, त्यांचे सर्वांचे मार्क या ठिकाणी येतात. स्कूल नेम द्यायचं आपल्याला, तर या ठिकाणी स्कूल नेम देऊन बघतो. तिथं आपण नाव देऊया डिजिटल एज्युकेशन नाव. हे बरोबर सेंटर मध्ये बसवायचं आहे. तर मी 2 सेल सिलेक्ट करतो आणि त्याला मर्ज करून घेतो आणि याला सेंटरला बसवायचा प्रयत्न करतो या पद्धतीने. काय त्याचं कलरिंग डार्क, फॉन्ट कलर आपण डार्क घेऊ जरा आणि बॅक साईडचा कलर आपण थोडा फेंट मध्ये घेऊ असा. तर तुमचं बेस्ट पैकी या ठिकाणी नाव तुमचं बसलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे मर्ज करून ऍडजस्ट करून नाव बसलेलं आहे. या पद्धतीने ह्या सगळ्या सेटिंग्स याच्यामध्ये केल्या जातात. एखादा टेबल आपल्याला ऍडजस्ट करायचा असेल तर आपण या पद्धतीने करू शकतो. तर या ठिकाणी सेव्ह करायचं आपल्याला. सेव्ह कसं करणार, तर फाईल या ऑप्शनला जाऊन तुम्ही सेव्ह या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. हे मेनू सगळे समजून घेऊ. यात पहिला मेनू आहे न्यू. न्यू म्हणजे एखादं नवीन सीट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन नवीन सीट घेऊ शकता, किंवा या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड सीट्स दिले असतात ते तुम्ही ते सीट्स घेऊ शकता. ओपन, ओपन याचा अर्थ आधी काय बनवले असेल ते तुम्ही इथं ओपन करून बघू शकता. आता मी सेव्ह करायचं आपल्याला, म्हणून आपण सेव्हला क्लिक करू. आणि सेव्ह आणि सेव्ह ॲज मधला फरक असा असतो, सेव्ह म्हणजे प्रथम सेव्ह करतो आपण, सेव्ह ॲज मध्ये तीच फाईल
वेगळ्या नावांचं सेव्ह करायचं असेल तर तुम्ही ते सेव्ह करू शकता. सेव्हला क्लिक करतोय तरी सेव्ह ॲज दिसते, कारण सेव्ह आणि सेव्ह चा अर्थ सेम असतो. मी ब्राउज फाईल करतो. कुठं सेव्ह करायचं आपल्याला? डेस्कटॉपला करायचं आहे. या ठिकाणी आपण त्याला नाव देऊ आणि फाईल मी सेव्ह करतो. तर आपली फाईल डेस्कटॉपला सेव्ह झाली असेल. तर आपण डेस्कटॉप ओपन करून बघू ती फाईल सेव्ह झाली का नाही. माय कम्प्युटर ओपन करून डेस्कटॉप मध्ये जातो तुम्हाला, तर या ठिकाणी तुमची फाईल इथं सेव्ह असलेली दिसेल. या पद्धतीने ही सेव्ह कन्सेप्ट त्याच्यामध्ये केली जाते. आणि छोटासा टेबल कसा बनवायचा एक थोडं प्रॅक्टिकली आपण करून बघितलं, आणि सेव्ह कसं करायचं मॅटर या लेसन मध्ये आपण बघितलं. लवकरच नेक्स्ट लेसन मध्ये आपण भेटणार आहोत. धन्यवाद.